गुड मॉर्निंग सगळ्यांना, नमस्कार. तर ना माझा हा फर्स्ट व्लॉग आहे. माझ्या चॅनलवरती तसे भरपूर तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील, पण आहे ना प्रत्येक म्हणजे फेस्टिवलला किंवा मग कुठे आम्ही बाहेर फिरायला गेलो अशा तुम्हाला व्लॉग बघायला भेटतील. पण आता मी नव्याने असे डेली रुटीन, जे आपली डेली लाईफची जी रुटीन असते ते अपलोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच हा फर्स्ट व्लॉग आहे. म्हणून मी सांगत आहे की हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. आणि मी तुम्हाला पहिला सगळं स्वतःला मी इंट्रोड्यूस करून देते. माझं नाव विद्या सुमित गोपाळे, माझे मिस्टर सुमित गोपाळे आणि माझे असे दोन चिमुकले आहेत छोटे छोटे. तर एक आहे शिवांश गोपाळे आणि एक मायरा गोपाळे. तर अशी माझी छोटीशी फॅमिली आहे आणि आम्ही मस्त असं खूप खुशीने आणि खूप छान असं राहतो. तर आज आहे संडेचा दिवस आणि संडेचा दिवस असल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की सगळे उशिरा उठतात आणि हे दोघं उशिरा उठल्यामुळे सगळंच काम उशिरा चालू आहे. आणि बाहेरचं क्लायमेट इतकं छान होतं, एकदम असं गार वातावरण होतं आणि मस्त अशी हवा सुटलेली. तर शिवांचे पप्पा दोघांना बाहेर घेऊन बसलेले. शिवांश करत होता अभ्यास, मायरा खेळत होती घोड्यावरती बसून आणि ते पण खूप एन्जॉय करत होते. प्लस मी माझं सगळं सकाळचं जे काही काम असतं, आंघोळ वगैरे पूजा सगळं आवरून मी आता करायला घेतला आहे स्वयंपाक. आणि अधूनमधून येते आणि त्यांचे व्हिडिओसुद्धा घेते. बघत होती तर काय निकिता करत होती, फरशी पुसून घेत होती. तिला जायचं होतं जॉबला. तर निकिता कोण, तर निकिता माझी बहीण आहे, ती माझ्याजवळच असते आणि ती आता जाणार आहे जॉबला. तर ती बोलली चल तू माझा टिफिन रेडी कर, मी घेते फरशी पुसून. तर असं आम्ही मिळून मिसळून कामं करून घेतो आणि बाहेरचं वातावरण इतकं छान होतं. मग मी घेतलं स्वयंपाक आवरून, भात लावलं एकाकडे मस्त अशी मटकीची उसळ रेडी केली. आणि तुमच्याकडे पण अशाच पद्धतीने उसळ करतात का ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि कधी तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट मला नक्की करा, मी रेसिपीसुद्धा नक्की अपलोड करेल. गावाकडची पद्धत आहे, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, पण आमच्याकडे हे आवडीने खातात. त्यानंतर मी माझं ना एक ब्रँडसुद्धा आहे, आईची आठवण म्हणून लाडूचा ब्रँड आहे आणि मी लाडूसुद्धा सगळ्यांना प्रोव्हाइड करत असते. तर कोणाला लाडू पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा. तर मग आज मला ऑर्डर होती तर ते सुद्धा कंप्लीट करून एका बाजूला ठेवून दिलेले आणि मग घेतला सगळा स्वयंपाक आवरून. एकाकडे भात केला, एकाकडे उसळ केली आणि मग चपात्या घेतल्या लाटून आणि मग परी काय आपली मस्त खेळते. आता तुम्ही बोलणार परी कोण, तर परी माझीच मुलगी मायराचंच नाव परी, म्हणजे परीला आम्ही मायरासुद्धा बोलतो आणि लाडाने परी पण बोलतो असं. मग घेतला आम्ही जेवायला, पहिला दिलं परीला आणि शिवांशला. तर ही बघा, हिला आहे ना मी 6 महिन्याची होती ना तेव्हापासूनच तिला मी तिच्या पुढेच ठेवून देते आणि तिला खाऊ देते तिच्या हाताने. आता ती अजून 2 वर्षाची कंप्लीट नाही आहे, पण बघून ती खात असते आणि हीच सवय आहे ना पुढे जाऊन खूप हेल्पफुल होणार आहे. आणि हा माझा शिवांश, तो बघा आता झाला आहे 7 वर्षाचा, तरी त्याला आहे ना खूप कंटाळा आहे हाताने जेवायचा. आणि हाच कंटाळा आता आहे ना मायराला नको व्हायला. मायरानी मला नको त्रास द्यायला म्हणून तिला मी लवकरच शिकवत आहे हाताने खायचं. तर मी पण घेतलं जेवायला आणि शिवांच्या पप्पाला पण दिलं जेवायला. झाली संध्याकाळ झाली की तुम्हाला माहिती आहे ना मस्त असा गरमागरम चहा तर पाहिजेच. तर टोप ठेवला, त्यामध्ये आलं, परत साखर, चायपत्ती टाकली आणि मस्त असा दुधाचा चहा केला. बाहेरचं क्लायमेट खूप छान होतं आणि आज मी विचार केला ना की शिवांचे पप्पा घरात आहेत तर मग दळण करून घेते. दळण पण संपायला आलं आहे, तर संपायच्या आधीच मी दळण करून ठेवत असते. आणि वीकली सुट्टी भेटली ना तर आठवड्याचा बाजार पण होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी पण होतात. कारण की ना हे 2 पोरं छोटे असल्यामुळे मला काय होतं, त्यांना घेऊन बाहेर बाजारात जास्त काही लांब जाता येत नाही. मग मला पण वैताग येतो आणि ती परी पण मला खूप त्रास देते, रस्त्याने नीट चालत नाही, गाड्या येत असतात, खूप त्रास देते. मग शिवांचे पप्पा घरी असल्यावरच मी ह्या सगळ्या गोष्टी सुट्टीच्या दिवशी आवरून घेते. मग मायरा मला बोलते की तू परी नको बोलू, मायरा बोल. तर तर ना चहा बनवायला ठेवलेली आणि चहा बनवता विचार पण करत होती की दळण घेते करून. मग घेतले गहू आणि मस्त बसली साफ करायला. चहा वगैरे पिऊन झालेलं, वातावरण एकदम छान होतं.
घेतलं, मस्त असं गहू साफ करून घेतले आणि मग शिवांच्या पप्पाला सांगितलं की चला आपण जाऊन दळण पण देऊन येऊया आणि आठवड्याचा काही जो भाजीपाला असतो ना तो पण घेऊन येऊया. मग ते बोलले चालेल, चल आपण जाऊन येऊया. मग ह्यांनी काढली रिक्षा आणि आम्ही निघालो मस्तपैकी भाजीपाला आणायला. आता तुम्ही बोलणार रिक्षा, तर हो, आमच्याकडे आमची रिक्षासुद्धा आहे. तर शिवांच्याच पप्पांनी मस्त अशी रिक्षा घेतलेली आहे कारण की आम्हाला आजूबाजूला फिरण्यासाठी. आणि मग राहिली गोष्ट शिवांची, तर शिवांश आता बसला आहे आणि ना त्याला असा कंटाळा येतो बाहेर फिरायला. त्याला जरा पण आवडत नाही. त्याचं म्हणणं होतं घरात मला थांबू द्या, मी टी व्ही बघतो. पण मी त्याला बोलली नाही, असं चालणार नाही, आमच्याबरोबर तुला पण फिरावं लागेल. मग आम्ही मस्त गेलो. मग विषय काय आहे ना की आमच्या बिल्डिंगमध्ये पाणी असतं, ते सगळे तेच पाणी पितात, पण मला ते पाणी आवडत नाही. म्हणजे काय माहिती मला काय माझ्या पोटात त्रास होतो. तर मग हे मला बोलत असतात जाऊ दे, तुला त्या पाण्याची सवय लागली आहे तर ते पाणीच तू पित जा. मग आम्हाला ना असं थोडंसं लांब यावं लागतं पाणी आणायला. तर ते एवढे कष्ट फक्त माझ्यासाठी शिवांचे पप्पा करत असतात कारण की मला ते पाणी सूट होत नाही. मग ते बोलत असतात तुझा तो त्रासपेक्षा बाबा हा त्रास परवडेल, पण तो त्रास नको. म्हणून मग आम्ही पाणी आणायला आलो आणि ते बसले पाणी घ्यायला. तर बघा आता शिवांशला आलाय कंटाळा, बोलतोय म्हणून मी येत नव्हतो, पण तू काय मला घेऊनच येते सोबत. घेतलं मग असं पाणी भरायला आणि इथे सुद्धा गर्दी. मग बाहेरचं वातावरण बघत थांबलेलो. आणि ना तुम्हाला जर व्लॉग आवडत असतील ना माझे, तर तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दर गुरुवारी व्लॉग माझे येणार आहेत. मी कन्सिस्टन्सी ठेवणार आहे माझ्या व्लॉगमध्ये आणि डेली अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे. दर गुरुवारी मी अपलोड करणार व्लॉग आणि सकाळी किंवा संध्याकाळी, ते मी तुम्हाला सांगेनच. तर पुढे झालं असं की मग पाणी घेऊन झाल्यानंतर मग आम्ही गेलो आठवड्याचा भाजीपाला घ्यायला. मग आता कसं जॉब चालू होणार, मग परत मग सुट्टीचा दिवस असतो, मग जॉब चालू होणार परत, मग 1 वीक काय हलायला भेटत नाही शिवांच्या पप्पाला. म्हणून मग आम्ही काय करतो 1 वीकचा पूर्ण बाजार घेऊन येतो. अधूनमधून काय लागलं तर मग मी त्यांना सांगतच असते. मग गेलो, भाजीपाला घेतला मस्त. मग विचार करत होती घरी जाऊन काय स्वयंपाक करू. मग शिवांचे पप्पा बोलले एक काम कर, मस्त असं बेसन बनव, म्हणजेच पिठलं आणि भाकरी कर आणि त्याबरोबर मस्त असा भात बनव. झालं ना, किती सोप्पा आणि सिंपल मेनू आहे. मग मी पण विचार केला ठीक आहे चालेल बनवते. तसं बेसन मला जास्त काही आवडत नाही, पण त्या दिवशी बनवलेलं बेसन इतकं भारी झालं ना, म्हणजे खूपच छान झालं बेसन. कारण की शिवांचे पप्पा बोलले मला तुझं बेसन हे भरपूरच आवडलं, आज तू परफेक्ट बेसन केलेलं आहे. तर काय माहिती काय ना, मला लहानपणापासून बेसन हा प्रकारच आवडत नाही, पण मी ना आता लग्न झाल्यापासून हे खायला लागली कारण की शिवांच्या पप्पाला भरपूर आवडतं बेसन भाकर. मग आज मला त्यांनी हा सिंपल मेनू सांगितला, मी घेतला बनवायला. मिरचीचा आणि ठेचा केला, मस्त पटापट असं आणि त्याबरोबर 7:30 व्हायच्या मस्त आतमध्येच कांदे पण मला कापून बोलत घेतले असतात आणि असा पटापट सिंपल स्वयंपाक असा करून मेनू. टाक, आणि ही आयडिया म्हणजे मला आज आपण ह्यांनीच जेवूया दिलेली आणि मग कारण आपण की मूवी बघायला ह्यांचं ready. म्हणणं असतं म्हणजे की ह्यांचं असं पटापट असतं ना स्वयंपाक की करून आपण मोकळं म्हणजे मी व्हायचं, सुद्धा जेवून त्यांच्या मोकळं बरोबर व्हायचं. बसून कारण पिक्चर की ह्यांना बघितलाच पाहिजे. मस्त असं त्यांना सुट्टीच्या लावायचा दिवशी असतो पिक्चर picture, लावायचा असतो म्हणजेच मूवी संध्याकाळचा आणि बघायचं त्यांचं असते म्हणणं आणि असतं ते मी मला सुद्धा बोलत त्यांच्या असतात सोबत पटापट आवर, म्हणजे बसून माझ्या पिक्चर बरोबर बघावा. मग आम्ही म्हणून ते पटापट मला असा घाई करत स्वयंपाक असतात की उरकला पटकन मी आवरून घे, आणि म्हणजे त्याच्याबरोबर 7:30-8 असा वाजले छान ना असा की ठेचा आपलं पण जेवण बनवलेला झालं कारण पाहिजे की मला आणि तोंडी जेवण लावायसाठी झाल्यानंतर मला पटापट बेसन आपण आवडत नाही, मग मी पिक्चर विचार बघायला केला की बसायचं. तर चला आमचा ठेचा असा तरी बेत असतो. बनवते. आम्ही पण मस्त विषय त्या असं दिवशी असा लवकर झाला ना 7:30 म्हणजे वाजेपर्यंत आम्ही संडेला पूर्ण स्वयंपाक की इतकं करून छान घेतो असं बेसन आणि रेडी मग झालं जेवण ना सुद्धा की घेतो आणि ठेचा मग खायचं बसतो लक्षातच निवांत राहिलं असं नाही, पिक्चर एवढं बघायला. छान झालेलं मग बेसन घेतलं भाकर सगळं भात खाऊन केला आणि त्याच्याबरोबर आणि ठेचा आणि पटापट मस्त असं कांदे मस्त पण मेनू घेतले होता बघा, खायला. भाकरी, तर असा मेनू कांदा, होता आणि बेसन, तुम्हाला माझे ठेचा व्लॉग बनवलाय आवडला असेल तर आणि मस्त सबस्क्राईब असा करा. भात. नवीन नवीन तर असे व्लॉग सिंपल येणार असा आहेत. मस्त तुम्हाला गावरान अजून असा काय आणि व्लॉग इतका बघायला छान आवडतील लागत ते होतं ना, सुद्धा बेसन नक्की इतकं सांगा भारी आणि झालेलं. आमच्या तर व्हिडिओला पूर्ण भरपूर असं भरपूर संपलं प्रेम ते, द्या. इतकं छान तर झालेलं असा होता बेसन आजचा आमचा आणि ह्यांना दिवस, तर कसा भरपूर वाटला आवडला. असा चला आजचा तर आमचा मंडळी सगळ्यांना गावरान बाय मेनू होता. तर बाय. व्लॉग आवडला असेल तर लाईक